नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, M-Pharm 2026-27 च्या ऍडमिशन प्रोसेस संदर्भात एक महत्त्वाची नवीन अपडेट आलेली आहे. आपल्याला माहित आहे की फायनल मेरिट लिस्ट 14 ऑगस्ट 2026 रोजी रिलीज होणार होती, पण त्या दिवशी फायनल मेरिट लिस्ट जाहीर झाली नाही आणि सीईटी सेलने ती प्रोसेस होल्डवर ठेवली होती. पण आता विद्यार्थ्यांसाठी एक नवीन अपडेट आलेली आहे. M-Pharm 2026-27 चा शेड्यूल रिवाईज करण्यात आला आहे आणि नवीन डेट्स जाहीर करण्यात आल्या आहेत. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फायनल मेरिट लिस्टची नवीन तारीख कोणती आहे, कोणकोणत्या डेट्समध्ये बदल करण्यात आला आहे आणि पुढील कॅप ऍडमिशन प्रोसेस कधी सुरू होणार आहे आणि विद्यार्थ्यांनी आता नेमकं काय करायचे. चला तर मग संपूर्ण रिवाईज शेड्यूल समजून घेऊया. त्यासाठी आपण सीईटी सेलच्या वेबसाईटवर आलो आहोत. या ठिकाणी आल्यानंतर आपण M-Pharm वर क्लिक करणार. या ठिकाणी आपण बघू शकतो लास्ट डेट फॉर ऍप्लिकेशन अँड कन्फर्मेशन इज एक्सटेंडेड टू 23rd August 2026 up to 5 PM and revised provisional merit list will be displayed on 27th August 2026. या ठिकाणीची रजिस्ट्रेशनची डेट होती ती 23 ऑगस्ट पर्यंत एक्सटेंड झाली आहे आणि जी आपली फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे ती आता 27 ऑगस्टला लागणार आहे. या ठिकाणी समजा शेड्यूल रिवाईज झालेला आहे. तुम्हाला जर या शेड्यूलची PDF हवी असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन ती PDF डाउनलोड करू शकता. या ठिकाणी मी तुम्हाला पूर्ण शेड्यूल दाखवत आहे. आपली जी पहिली रजिस्ट्रेशनची डेट होती ती होती 16/7/2026 आणि आता एक्सटेंड होऊन पूर्ण कॅप शेड्यूल देखील सुरू होणार होता आजपासून, बट या ठिकाणी डेट एक्सटेंड झाली आहे. 23/8/2026 पर्यंत आपला रजिस्ट्रेशन करण्यासाठी मुदतवाढ भेटली आहे. त्यानंतर 24 तारखेच्या आत आपला फॉर्म कन्फर्म करून घ्यायचा आहे. आपली जी फिजिकल स्क्रुटिनी किंवा ई स्क्रुटिनी आहे ती करून घ्यायची आहे. त्यानंतर 27 तारखेला आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रिलीज होणार आहे. ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रिवाईज होणार आहे, म्हणजे न्यू रजिस्ट्रेशन केलेले कॅन्डिडेट्स आणि जुने रजिस्ट्रेशन केलेले कॅन्डिडेट्स या लिस्टमध्ये दोन्ही असणार आहेत. त्यानंतर आपला 28/8 ते 31/8/2026 5 वाजेपर्यंत आपला ग्रीव्हन्स पिरियड भेटला आहे. या ग्रीव्हन्स पिरियडमध्ये सध्या ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं त्यांच्या रजिस्ट्रेशनमध्ये काही चुका होत्या, त्यांना ग्रीव्हन्स करायचा होता, बट त्यांच्याकडून तो ग्रीव्हन्स टाकणं झाला नाही, तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी चान्स आहे. त्या विद्यार्थ्यांनी या ग्रीव्हन्स पिरियडमध्ये त्यांची कॅटेगरी असो, मार्क्स असो, जे काही डॉक्युमेंट्स अवेलेबल नव्हते ते या ठिकाणी करेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर आपली फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे 3/9/2026 रोजी. त्यानंतर आपलं जे प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स असतं ते होणार आहे 4/9/2026 म्हणजे 4 सप्टेंबर 2026 रोजी आणि त्यानंतर सुरू होणार आहे आपला कॅप राऊंड 1. आपला कॅप राऊंडचा ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होणार आहे 5 सप्टेंबर 2026 ते 7 सप्टेंबर या 3 दिवसात आपल्याला कॅप राऊंड 1 साठी ऑप्शन फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्यानंतर 3 दिवसानंतर आपलं प्रोव्हिजनल अलॉटमेंट होणार आहे कॅप राऊंड 1 साठी. त्यानंतर 11 ते 15 या दरम्यान आपला रिपोर्टिंग करायची इन्स्टिट्यूटला, सीट एक्सेप्टन्स करायचे आणि इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर राऊंड 2 साठी 16 सप्टेंबर 2026 या ठिकाणी आपल्या वॅकन्सीज दिसणार आहेत की सेकंड राऊंड साठी किती सीट वॅकंट आहे आणि त्यानंतर आपला 17 ते 19 सप्टेंबर पर्यंत आपला कॅप राऊंड 2 साठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर 22 सप्टेंबरला आपल्याला प्रोव्हिजनल अलॉटमेंट भेटणार आहे कॅप राऊंड 2 चं. त्यानंतर 23, 24 आणि 25 या दरम्यान आपल्याला सीट एक्सेप्टन्स करून घ्यायचे आणि इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग देखील आपल्या ठिकाणी करून घ्यायची. त्यानंतर आपला थर्ड कॅप राऊंड सुरू होणार आहे बघा 26 सप्टेंबर 2026 या रोजी आपल्याला प्रोव्हिजनल वॅकन्सी डिस्प्ले होणार आहे आणि त्यानंतर 27/9 ते 29/9/2026 या 3 दिवसात आपला कॅप राऊंड 3 साठी ऑप्शन फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्या राऊंडचा रिझल्ट म्हणजेच प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅप राऊंड 3 साठी 1 ऑक्टोबर 2026 रोजी रिलीज होणार आहे. त्यानंतर 3, 4 आणि 5 ऑक्टोबरला आपल्याला सीट एक्सेप्ट करून घ्यायची आणि इन्स्टिट्यूटला रिपोर्ट देखील करायचं आहे. त्यानंतर आपला जो फोर्थ कॅप राऊंड सुरू होणार आहे 6 पासून 6 ऑक्टोबर. 6 ऑक्टोबरला आपलं प्रोव्हिजनल वॅकन्सी डिस्प्ले होणार आहे आणि त्यानंतर 7, 8 आणि 9 ह्या 3 दिवसात आपल्याला या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि 11-10 म्हणजे 11 ऑक्टोबर 2026 ला आपला जे प्रोव्हिजनल अलॉटमेंट आहे कॅप राऊंड 4चं ते या ठिकाणी रिलीज होणार आहे. त्यानंतर 12, 13, 14 या 3 दिवसात आपल्याला फोर्थ राऊंड साठी सीट एक्सेप्ट करून घ्यायची आणि इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग देखील करून घ्यायची. त्यानंतर आपला इन्स्टिट्यूट राऊंडचा जो शेड्यूल देखील या ठिकाणी रिलीज झाला आहे. इन्स्टिट्यूट राऊंड ज्या विद्यार्थ्यांनी कॅपमध्ये पार्टिसिपेट केलं नव्हतं किंवा जे कॅपच्या बाहेर पडले आहे त्यासाठी या ठिकाणी इन्स्टिट्यूट राऊंड आहे. त्यांनी 11 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर या
दरम्यान इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म भरायचा आहे त्यांच्या लॉगिनद्वारे आणि त्यानंतर 15 तारखेला जी या विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरला आहे यांची एक लिस्ट कॉलेजला फॉरवर्ड होणार आहे. त्यानंतर 15 ते 21 दरम्यान इन्स्टिट्यूट काय करणार, त्यांची जी सीट अवेलेबल आहे ते न्यूजपेपर किंवा त्यांच्या रिस्पेक्टिव्ह वेबसाईटवर पब्लिश करणार. त्यानंतर त्या इन्स्टिट्यूटला जेवढे पण कॅन्डिडेट्सनी फॉर्म भरला त्यांची एक सेपरेट मेरिट लिस्ट तयार करणार आणि जो काही रूल नंबर 13 आहे त्यानुसार ऍडमिशन प्रोसेस कॅरी आउट करणार. त्यानंतर 19/10/2026 म्हणजे ही जी डेट आहे ही आपला लास्ट डेट फॉर कॅन्सलेशन ऑफ ऍडमिशन विथ द फुल फीस रिफंड. म्हणजे कॅप राऊंड मध्ये ज्या पण विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले त्यांना जर त्यांचा विचार बदलला त्यांना या ठिकाणी जर सीट कॅन्सल करायची असेल, ऍडमिशन कॅन्सल करायची असेल, ह्या डेटच्या आधी त्यांनी जर ऍडमिशन कॅन्सल केलं त्यांना फुल फीस रिफंड भेटणार आहे. बट जर ही डेट क्रॉस झाली तर या ठिकाणी त्यांना पूर्ण सीटची फी पे करावी लागेल, जे काही 2 वर्षाचा कोर्स आहे त्यासाठी. त्यानंतर 21 ऑक्टोबरला आपला कट ऑफ रिलीज होणार आहे. म्हणजे जेवढे काही ऍडमिशन होणार आहे कॅप प्लस मॅनेजमेंट त्याचा या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे आणि हा कट ऑफ रिजनल ऑफिसला सबमिट होणार आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट नव्हते त्या विद्यार्थ्यांनी जे डॉक्युमेंट सबमिशनची डेट आहे ती आहे कॅप राऊंडची लास्ट रिपोर्टिंग डेट म्हणजे 14 ऑक्टोबर. या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी नव्हती, नॉन क्रिमिलियर नव्हतं आणि ते रिसिप्टच्या बेसवर ऍडमिशन करणार आहेत त्यांना या ठिकाणी 14 ऑक्टोबर 2026 पर्यंत ते डॉक्युमेंट सबमिट करायचे, नाहीतर त्यांचं ऍडमिशन या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. पण या ठिकाणी एक एक्सेप्शन आहे, जे एससीबीसी कॅन्डिडेट आहे त्यांना कास्ट व्हॅलिडिटी साठी त्यांना 6 महिन्याची मुदत दिलेली आहे, तर त्यांचं ऍडमिशन कास्ट व्हॅलिडिटीमुळे या ठिकाणी कॅन्सल होणार नाही. जर नॉन क्रिमिलियरचा इश्यू असेल तर त्यांचं देखील ऍडमिशन या ठिकाणी कॅन्सल होईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आय एम पी फार्मा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.